पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक. 547 कोटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्याला मंजुरी. जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला चालना देण्यासाठी सन 2026-27 या वर्षासाठी 547 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंजूर कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, विक्रम काळे, सुहास सिरसाट, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिम अमित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कृष्णकांत कनवारिया, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, महापालिका आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी उपस्थित होते. सन 2026-27 साठी सर्वसाधारण योजना 470 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजना 75 कोटी रुपये आणि एकात्मिक आदिवासी विकास योजना 2 कोटी रुपये असा एकूण 547 कोटी रुपयांचा आराखडा समितीसमोर सादर करण्यात आला आणि त्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत मागील 3 वर्षातील विकास कामांचा आढावा घेताना खासदार कल्याण काळे तसेच आमदार बबनराव लोणीकर आणि नारायण कुचे यांनी मंजूर निधी वेळेत खर्च न झाल्यामुळे शासनाकडे परत गेल्याबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रखडलेल्या कामांचा 7 दिवसात सविस्तर अहवाल आणि सादरीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच चौकशीनंतर आवश्यक निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करत सर्व विभागांनी मंजूर विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करून निधीचा नियोजित कालावधीत वापर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत जाफराबाद, मंठा आणि परतूर येथील दिवाणी न्यायालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावावर तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग, आरोग्य केंद्रे, रस्ते विभाग आणि विविध मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मंजुरी संदर्भात चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार तसेच माजी आमदार दिवंगत सुरेश जेठलिया यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि वीज बिल सवलतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.